नमस्कार, स्टाईल सखी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। वटपौर्णिमा हा विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात। हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले अशी कथा या व्रताशी संबंधित आहे। त्यामुळे हा दिवस पती पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम, समर्पण आणि विश्वास यांचा प्रतीक मानला जातो। मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे सर्वात महत्त्वाचे चिन्ह मानले जाते। विवाहाच्या वेळी पती पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो। हा क्षण वैवाहिक जीवनाची सुरुवात दर्शवतो। मंगळसूत्रातील काळे मणी नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करतात अशी धार्मिक मान्यता आहे। तसेच ते पती पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि एकनिष्ठतेचे प्रतीक मानले जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया मंगळसूत्राला विशेष महत्त्व देतात। पूजेच्या वेळी मंगळसूत्राची पूजा केली जाते। काही ठिकाणी मंगळसूत्राला हळद कुंकू लावून त्याचे पूजन करण्याची परंपरा आहे। मंगळसूत्र हे केवळ दागिना नसून वैवाहिक नात्याची ओळख आहे। भारतीय संस्कृतीत त्याला अत्यंत पवित्र स्थान आहे। स्त्रिया ते आपल्या सौभाग्याचे प्रतीक म्हणून जपतात। तसेच आपण या व्हिडिओमध्ये मंगळसूत्राचे नवीन डिझाईन्स या बघणार आहोत। मंगळसूत्रातील 2 वाट्या शिव आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जातात। त्या पती पत्नीमधील संतुलन, प्रेम आणि एकात्मता दर्शवतात।